आणि आता आम्ही चाललोय हॉर्स रायडिंगला ऋतिकच्या फार्मवरती. मी सौरभ, राज आणि मुन्या मामा. चला आता बघूया. गाडी काय हायवेचं मुन्या मामा अध्यक्ष. अशा तऱ्हेने आता आम्ही चाललोय हॉर्स रायडिंगला वाघ स्टेड फार्मला. अध्यक्ष यांचे घोडे आहेत. आता किराणा मालाचं दुकान शोधतोय कारण की जाता जाता आम्हाला गुळाची ढेप घेऊन जायची घोड्यांसाठी. यू कॅन से बिफ्रेंड एनी हॉर्स, मोस्ट इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट यू कुड कॅरी विथ यू इज जॅगिरी. ऑलवेज रिमेंबर दॅट. अजून पुढे व्हिडिओमध्ये मी सांगतो तुम्हाला काय काय घेऊन जायचं आहे. हा माणूस घोड्यांचा एक्सपर्ट म्हणू शकता त्याला, पण सगळ्याच गोष्टीचा एक्सपर्ट आहे. घोड्यांचा त्यातलं त्यात तुम्ही बोलू शकता. अजून बघूया आता पुढे काय होते अजून. बट आय वॉज टॉकिंग दिस जॅगिरी. हे घोड्यांचं फेवरेट फूड आहे. मुन्या मामाने 2 घेतलेत. कुठे होते आता हे जाऊन चारायचं त्यांना. These kind of vehicles are required on farm. It's a 4x4 modified Thar. We have reached farm now. These kind of vehicles are required on a farm. This is a modified 4x4 Thar. It is installed with a 3-liter turbocharged engine, I guess. That's not the original engine of Thar. This is one modified one. This is a pony. And after giving his signal, hey, farm now. बाहेर तोंड काढून असते. You can see the most beautiful horse of the farm. Such a tall horse. 3 नंबर मध्ये फक्त लांब काढायचा व्हिडिओ. Such a beautiful horse. चल इधर चल. अंदर पिल्लू झाले गेले. इटालियन झाले. डोळच नाही. This is a female horse. आणि हिने आत्ताच जन्म दिलाय एका स्टॅलियनला. आणि दुर्दैवाने that stallion is blind. Come here. This is another beautiful horse. He is a little angrier one. Such a piece. Such a beautiful place to be. One who loves horses cannot be happier than these after seeing these beautiful animals. Such a beautiful horse. You visit any farm, the most important thing you should keep in mind is you first only ask the owner that which one is aggressive, because let me tell you what's more dangerous about horse. It's not the kick by a horse, it's a bite by a horse. घोडा चावल्याने जेवढा जास्त त्रास होतो ना तेवढा लात मारल्याने पण होत नाही. ही जागा बनवली त्यांनी. हे आत्ता पिल्लू झाले का इथं? काय झाले? फिमेल. इथे सगळे घोडे सोडतात. This is a pony for the cart. A new cart has been brought on the farm. त्याच्यासाठी मागवली ही पोनी. आंदोलन केलं गोळी देऊ की आपण?
द बेस्ट फूड. घोड्यांना सगळ्यात जास्त आवडतं जॅगरी. सो बिफोर रायडिंग एनी हॉर्स शुड ऑलवेज फीड सम जॅगरी टू द हॉर्स. You should always beware of your fingers. Just remember, once the finger goes in mouth, the finger won't be left behind. Finger won't be left behind on the hand. The finger will always be in the mouth of the horse. Bajam. नुकरा स्टॅलियन सिकंदर पंजाबवरून आणलेला आहे. करताना कधी पण लक्षात ठेवायचं की घोड्याच्या 4 legs, नॉट हाइंड लेग्स, 4 legs पासून घोड्यावरती कधी पण माउंट करायचं. बिकॉज हॉर्स किक्स बाय हाइंड लेग्स. सो वाईल रायडिंग यू शुड ऑलवेज माउंट ऑन अ हॉर्स फ्रॉम अँटिरियर साईड ऑर फ्रॉम 4 legs साईड. तर ज्याला घोडा चालवता येतं त्याला भरपूर गोष्टी माहीत असतात. खूप खूप बारीक बारीक गोष्टींवरती लक्ष द्यायला लागतं. अँड तुम्हाला एक खास बात सांगतो की there is a saying that horse can detect the direction of air from its back. कुठल्या दिशेने वारं फिरतंय हे सुद्धा घोड्याला कळतं. जस्ट कीप इन माइंड युअर इंटेन्शन्स वाईल रायडिंग अ हॉर्स शुड ऑलवेज बी प्युअर. यू शुड रिस्पेक्ट युअर राईड. बिकॉज जर त्या प्राण्याला हवेचं दिशा कळत असेल तर डेफिनेटली दॅट ॲनिमल नोज वॉट आर युअर इंटेन्शन्स वाईल रायडिंग. इफ यू वॉन्ट टू राईड इट रफली द हॉर्स विल मेक यू फॉल. जस्ट रिमेंबर, horse decides that can you ride or not. You can't decide whether you will be able to ride. There is a thing you will be able to ride, but keep it calm and composed so your ride quality is best. This is one of the best, purest horse. निघणारे सगळे सोबतच निघणारे आणि त्याच्या आधी जरा सगळे घोडे बघून घेतोय आम्ही. लेट्स सी व्हॉट अदर हॉर्सेस आर लाईक. दिस इज ऑल्सो अ फिमेल हॉर्स अँड सो इट्स अ गुड. लेट्स सी कसं होतंय, कशी जाते रायडिंग. मजा येते हॉर्स रायडिंगला. मी दाखवेल तुम्हाला कसं कसं राईड करायचं असते काय. हळूहळू उघड गेट. बोट मागे ठेव. हां. while feeding the horse you should always keep तळ हातावर ठेव ना. घाबरू नको, काय नाही करत. हां असं बोट मागं ठेवायची कायम. लाव गेट. किंवा कधी पण कुठला बी हॉर्स राईड करायच्या आधी त्याच्यासाठी गुळ वगैरे घेऊन यायचं, म्हणजे इझी जातं थोडंसं काम होतं. हॉर्सचं सगळ्यात आवडतं फूड आहे जॅगरी. क्या बताया मुझे बता. अभी ये जो पकड़ा है वो सही है ना. ये मैंने बताया 3 बोट खाली और ये होना चाहिए सामने. ओके, ऐसा सामने घोड़े का फेस एकदम होना चाहिए बराबर. जैसे अपना गाड़ी चलाते हैं ना, ऐसे ये साइड घुमाना तो ये रहना, ये साइड घुमाना तो ये रहना, और पैर पे ऊपर फुल रहना चाहिए बदन. और यहाँ से यहाँ तक शरीर रहना चाहिए लूज, यहाँ से टाइट, सीना बार स्ट्रेट. बघा
दिस इज अ शांत केलेला स्टॅलियन आहे. आणि शांत केलेल्या स्टॅलियनची खास बात असते की तो धांगडधिंगा करत नाही जास्त. अँड यू कॅन राईड हिम व्हेरी प्युअरली. आणि हॉर्स राईड करत असताना कधी पण पूर्ण वजन थोडं इकडं ठेवायचं. आणि एका हातात लगाम घेतल्यामुळं त्याला जास्त हे करता येत नाही, आम्हाला डिरेक्शन्स देता येत नाही. आणि ह्या त्याचं ट्रेनिंग ग्राउंड आहे, त्यामुळं जास्त मजा तरी येते घोडा चालवायला. आता बाहेर घेऊन जाऊ घोड्या. राज आमचा बेस्ट रायडर आहे, वन ऑफ द बेस्ट. चल 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 बेटा चल, शाबाश, चल बेटा चल. असतो ना, आता ह्या हॉर्सला ट्रेन करतो तो चंदन. त्यांना परफेक्टली माहीत असतं कोणाला रायडिंग येते नाही येत. आता मी बसलो, 4 राऊंड मारले मी, थोडा पळवला घोडा, पण त्यांनी मला सांगितलं की सर तुम्हाला रायडिंग येत नाही. रायडिंग येते आमच्यात राजला. तो म्हणतो की माझ्या खूप साऱ्या चुका होत आहेत आणि माझ्या चुका होत आहेत. आता मला रायडिंग परत शिकावं लागणार आहे. मला वाटायचं मला येते रायडिंग, पण माझा बॅलन्स जातो आहे. एक सर्टन स्पीडपर्यंत मला जमते आहे रायडिंग, अबाव दॅट स्पीड नाही जमत आहे. त्यासाठी इथं थोडंसं ब्रंच आणलं आहे. आपका नाम बोलिए ना. मेरा नाम चंदन सिंह है. चंदन सिंह, ये यहाँ के ट्रेनर है. कल यही घोड़ा महाबलेश्वर के लिए जाना है ना. ट्रेनिंग कितने दिन से कर रहे हो आप घोड़े की? थैंक यू. मेरे को 18 साल हो गए. हाँ लगत घेऊ. आप घोड़े की ट्रेनिंग कितने दिन से करवा रहे हो? मेरे को 18 साल हो गए. 18 साल का आपका अनुभव है. यहाँ पे कितने साल हो गए आप जहाँ से ज्वाइनिंग हो गए वहाँ स्टार्ट काम को? यहाँ से मैं 12 साल पहले आया था. अच्छा, उसके बाद गया कतर. आपने कितने घोड़े मतलब ट्रेन किया अभी तक? बहुत. कतर में आपने मतलब क्या किया वहाँ पे? कतर में मैं था मैराथन रेस कोर्स में. रेस कोर्स में, मैराथन रेस कोर्स में. उसमें हमारी रेस होती है 120 किलोमीटर, 160 किलोमीटर. आपका हाई रिकॉर्ड कितना है? हाई रिकॉर्ड घोड़ा चलेगा हर दिन का? हर दिन का 40, 50, 100 किलोमीटर डेली का. 100 किलोमीटर दिल्ली का हर रोज का. हर रोज. ओके. So coming to horse riding, the thing is I know how horse riding is done. I know many things about horses and I thought कि I know horse riding, but now I have came to know कि I don't know horse riding, and this is told to me. There is no need to tell, I can understand it. But the guide over here says that sir you need to learn many more things to ride. So now it's a learning curve and we are learning many more things. Time for learning right now, but definitely we'll learn, and someday I'll show you how we ride a horse. And he's my brother riding now. You there? How there? Chal, Samrat. So that's my brother. He is also learning. Many of us are learning. The best thing is, the first thing that we don't fear horses. The most important thing to learn anything is when you fear that thing, you won't be able to learn that thing. So असंच की आता भीती तर नाही आहे घोड्यांची, इन्फॉर्मेशन कम्प्लीट आहे. जस्ट वी नीड जस्ट वन थिंग, दॅट इज प्रॅक्टिस. पहिली गोष्ट आहे की भीती मरणं. म्हणजे देर शुड बी नो फिअर ऑन वॉट यू आर रायडिंग. यू वोंट बी एबल टू राईड इफ यू आर फिअरिंग दॅट थिंग. सो let's see, we'll do some more sessions of riding, we'll do it together. You will also watch it, I will also do it. Let's see how it goes. This is a pony आणि हे लावून आता ही बग्गी चालू लावायची आहे. घे तिला अध्यक्ष. थांब दादू. हिला बग्गी हे बग्गी अजून काय लावायचं? मागे पट्टी खालून खालून खालून. Soy arena, oh so bright.
El ritmo suena, can you feel? Move your body, it's so real. Vuélvete loco, don't stop now. Sigue el ritmo, I'll show you how. Fuego en el aire, burning high. Feel the heat, bajo el sky. हिल मागणं आपल्या अंगावर जाऊ त्याला काल पुढे जाऊ Sin parar, shake your body, shine like star. पूर्ण जंगल एरिया आहे. This is the best vehicle you could get and that's the best another best vehicle. चल, हुर्र. Luna llena, shining down. Pies descalzos on the ground. Latido fuerte, boom, boom, boom. Take me higher, feel the zoom. Oh yeah. Break it down, feel the sway. Cerca de mí, don't run away. Tempo beats, let's ignite. Dance with me through the night. Baila, sin parar. Shake your body, shine like star. Baila, en el mar. Come on, come on. Keep it going, no Come on, come on. queda igual. Come on, come on. The ride, it's our responsibility to give them some treat, and as I told you, horses like jaggery the most, so we'll be treating them with some of their favorite foods. And that's jaggery. There. Yeah. खूपच पळवला राजने हा घोडा आज. बस बस जाऊ दे, राहू तिथं खाता येते आता, सगळा हात खराब होईल. केस खराळा. खराळा म्हणजे काय, मेलेल केस काय? हो मेल केस बाहेर काढायचे. हम्म. गडी लय डेंजर आहे ती. 10-12 दिवस झाले इंजेक्शन घेतलेलं त्याला. हा काय. सो बॉईज, हाऊ वॉज द डे? होते काय मस्त. मुन्ना मामा, एकदम छान. सौरभ, खतरनाक. राज. मस्त मस्त. राजला सगळ्यात भारी गेलेला आहे दिवस आजचा. राजने सगळ्यात भारी रायडिंग केलेली. आजच्या दिवसाचा सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे ती बग्गी. होय. ज्याला घोडा चालवता येत नाही त्याला ती बग्गी चालवायला भेटली. घोडा चालवल्यासारखं भारी वाटले. आता निघालो आम्ही घरी. सौरभ काय खायचं? चिकन 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 खायचं का मटन? चिकन खाऊयात तंदूर. चला आता चिकन खायला जायचंय. मग कुणच सौरभ कडून पार्टी आज सगळ्यांना. सौरभ कडून पार्टी. चला चला. प्लॅन मध्ये चेंज झालेला आहे. आता आम्ही आलोय मासे खायला. स्पेशल मच्छी खानावळ कुठली तरी, कुठली ऋतिकच्या ओळखीची हॉटेल श्रीनाथ. ते जेवायला मसाला फिश, दिस इज मसाला फ्राय. जेवण लेट झाला आम्हाला खूपच, त्यामुळे म्हटलं डिनर करून जाऊया. सो इट्स द एंड ऑफ द डे. आय गेस खूप महत्त्वाचं होतं हे, एक INICETच्या एक्झाम नंतर एक विकेंड ऑफ असावं म्हणून. विकेंड नाही आहे तसा, वीकडे, अँड इट वॉज लाईक अ विकेंड. चला आता घरी जातो बिग वनमध्ये. आता आम्ही अशा तऱ्हेने आता आम्ही आलेलो आहे घरी. संपलेला आहे आपला दिवस. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.